मित्रांनो, तर वांग्याची भाजी करताना पहिल्यांदा आपण तेल गरम करून घ्यायचे असं थोडंसं लाल होऊ द्यायचंय. त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे. असं तडतड 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 वाजलं पाहिजे. परत थोडंसं काय टाकलं ते लसूण टाकलेलं आहे. तसं थोडंसं परतून घ्यायचं आहे त्याला. असं खूप असं छान मिश्रण बनवायचं आहे त्याचं. परत जे जे राहिलेलं आहे जे पूर्ण टाकून घ्यायचं आहे खोबरं. छान असं परतून घ्यायचं थोडंसं लाल होईपर्यंत. हे पहा. त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे त्यामध्ये. परत परतून घ्यायचं आहे त्याला. त्यानंतर थोडंसं येसूर टाकायचं आहे त्यामध्ये. तिखट थोडंसं टाकायचं आहे. त्यानंतर थोडंसं मसाला पुडी टाकायची आहे. परत मिश्रण हलवून घ्यायचं आहे थोडंसं. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यासाठी. वांग्याची भाजी खूप असं छान वास सुटलेला आहे वांग्याच्या भाजीचा. खूपच छान वाटत आहे. थोडंसं तिखट टाकून घ्यायचं आहे. जास्त नाही टाकायचं, नाही तर तिखट बोंबाळ होते. परत वांगी त्यामध्ये टाकून घ्यायची आहेत. वांगी पहिल्यांदा कापून धुवून घ्यायचे आहेत आणि परत त्याचं मिश्रण करायचं आहे छान असं. खालती घेऊन ते नंतर आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे त्याला. परत त्याला गॅसवरती ठेवायचं आहे. झणझणीत असा वास सुटलेला आहे वांग्याच्या भाजीचा. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि थोडं एक 5 मिनिटासाठी त्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण लावायचं आहे त्यावर. म्हणजे पहा, वांग्याची भाजी तयार झालेली आहे. थोडंसं कूट टाकून घ्यायचं आहे त्यावरती. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. ही आपली भाजी तयार झालेली आहे. खूपच छान.